प्रशासकीय कार्यालय परिसर येथे आज न्याय प्रलंबित मागण्यांसाठी राळेगाव शहर विकास संघर्ष समिती व बाळू धुमाळ मित्र परिवाराच्या वतीने करण्यात येणाऱ्या धरणे आंदोलनाला पहिल्याच दिवशी मोठे यश आले आहे। प्रशासनाने आंदोलकांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य केल्याने आंदोलकांनी आनंदाचे उधळण करत यशस्वी सांगता केले। यामुळे उद्या दिनांक 10 फेब्रुवारीपासून सुरू होणारे आमरण आंदोलन देखील स्थगित करण्यात आले आहे। आज सकाळी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाची सविस्तर चर्चा झाली। राळेगाव इथे उठ राळेगाव जागा हो, संघर्षाचा धागा हो या धरणे आंदोलनाकरिता राळेगाव शहरातील मुख्य मागणी राळेगाव शहरात कायम पट्ट्याचा प्रतीक्षेत असणारे गोरगरीब कष्टकरी सामान्य नागरिक माता भगिनी घरकुल लाभार्थी यांना कायमस्वरूपी पट्टे देण्याबाबत आज आंदोलनाचा प्रमुख मागणी होती। या मागणीला तहसीलदार अमितजी भुईटे व नगरपंचायतचे मुख्य अधिकारी गिरीश पारेकर साहेब व शिवणकर साहेब तसेच भूअभिलेख अधिकारी गवळी साहेब यांच्या उपस्थितीत पट्ट्यासंदर्भात जे काही मोजणी झालेली आहे त्या मोजणी घरकुल लाभार्थ्यांना 3 महिन्यात पट्टे देण्याचे आश्वासन मुख्य अधिकारी यांनी दिले व तसेच उर्वरित जे काही घरकुल लाभार्थी आहे त्या लाभार्थींच्या नवीन मोजणी करून त्यांना शासन दरबारी मोजणीकरिता प्रस्ताव कलेक्टरकडे दाखल करणार आहे असे त्यांनी सांगितले आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले गवई साहेब, उपाध्यक्ष भूमी अभिलेख आणि CDPO साहेब त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत। तर आपल्या सर्व मागण्या त्यांनी व्यवस्थितपणे समजून घेतलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने कायदेशीर मार्गाने काय काय आपल्याला कार्यवाही करता येईल याबद्दल त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे। आपल्याकडून वेळ पण मागून घेतलेला आहे। वेळ मागून घेण्याचं कारणच एवढं आहे की तुमचं काम आम्हाला खरोखर करून द्यायचं आहे। करून देण्यासाठीच जो वेळ लागणार आहे त्यांनी सांगितलं की 15 दिवस अर्ज वगैरे स्वीकारण्यासाठी देण्यात यावा आणि पुढचं जे काम आहे त्याला 3 महिन्यासाठी त्यांनी किमान वेळ लागेल असं त्यांनी जे काय ते स्पष्ट सांगितलेलं आहे। आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण देखील आपलं जे पुढचं उपोषण जे आपण करणार होतात ते आपण थांबवलं आणि आमच्या शब्दाला आपण मान दिला म्हणून मी आपलं सर्व नागरिकांचं या ठिकाणी मी खूप आभार मानतो आणि लवकरच नगरपालिकेच्या माध्यमातून हा प्रश्न कसा सुटेल यासाठी तातडीने कार्यवाही होईल अशी मी शिवसाहेबांकडून देखील मी अपेक्षा करतो। शिवसाहेब आपण 2 याच्यात आपलं फायनल एक